يا أيها الذين آمنوا أنفقوا من طيبات ما كسبتم ومما أخرجنا لكم من الأرض ولا تيمموا الخبيث منه تنفقون ولستم بآخذيه إلا أن تغمضوا فيه واعلموا أن الله غني حميد الشيطان يعدكم الفقر ويأمركم بالفحشاء والله يعدكم مغفرة منه وفضلا والله واسع عليم يؤتي الحكمة من يشاء ومن يؤت الحكمة فقد أوتي خيرا كثيرا وما يذكر إلا أولو الألباب وما أنفقتم من نفقة أو نذرتم من نذر فإن الله يعلمه وما للظالمين من أنصار إن تبدوا الصدقات فنعما هي وإن تخفوها وتؤتوها الفقراء فهو خير لكم ويكفر عنكم من سيئاتكم والله بما تعملون خبير ليس عليك هداهم ولكن الله يهدي من يشاء وما تنفقوا من خير فلأنفسكم وما تنفقون إلا ابتغاء وجه الله وما تنفقوا من خير يوفى إليكم وأنتم لا تظلمون للفقراء الذين أحصروا في سبيل الله لا يستطيعون ضربا في الأرض يحسبهم الجاهل أغنياء من التعفف تعرفهم بسيماهم لا يسألون الناس إلحافا وما تنفقوا من خير فإن الله به عليم. हे इमानधारक लोकांनो, आपल्या कमाईमधून चांगल्या वस्तू खर्च करा आणि त्यामधूनही ज्या आम्ही जमिनीतून तुम्हाला काढून दिल्या. आणि वस्तू निवडून देताना जशी खराब वस्तू देण्याचा इरादा करू नका की जर तुम्हालाही अशीच वस्तू दिली गेली तर ती घेणं कबूल न कराल. परंतु डोळे बंद करून एखादं काम कराल तर गोष्ट वेगळी. आणि लक्षात ठेवा की अल्लाहला किंचित कुणाचीही पर्वा नाही. तो तर मोठा गुणसंपन्न आहे. सैतान तुम्हाला तंगी अडचणीचं भय दाखवतो आणि निर्लज्जपणाच्या गोष्टी करण्यास प्रवृत्त करतो. आणि अल्लाह तुमच्याशी माफी आणि दया कृपेचा वायदा करतो. अल्लाह तर मोठा विशाल आणि महाज्ञानी आहे. तो ज्याला इच्छितो त्याला हिकमत चतुराई प्रदान करतो आणि ज्याला हिकमत चतुराई लाभली त्याला फार मोठी दौलत मिळाली. उपदेशाची गोष्ट तर तेच समजतात ज्यांना अक्कल आहे. आणि तुम्ही जो खर्च कराल किंवा काही दान खैरात आणि नवस मानाल तर अल्लाहला सर्व काही माहीत आहे आणि जुलमी लोकांचा कुणीही मदतगार नाही. सदका म्हणजे दान जर उघडरित्या द्याल तरी चांगलं आहे आणि जर गुपचूपपणे द्याल आणि गरजवंतास पोचवलं तर हे तुमच्याकरता अधिक चांगलं आहे. मग तर अल्लाह तुमच्या अपराधांचं ओझं तुमच्यावरून उतरवेल आणि तुमच्या सर्व कर्मांची अल्लाहला खबर आहे. त्यांना सन्मार्गावर आणणं ही तुमची जबाबदारी नाही, परंतु कोणालाही सन्मार्गावर आणणं फक्त अल्लाहच्या इच्छेनं होईल. आणि जो देखील माल किंवा धन तुम्ही दान म्हणून खर्च कराल ते तुमच्या स्वतःच्या भल्याकरता आहे. आणि तुम्ही जे काही खर्च कराल अल्लाहची प्रसन्नता प्राप्त करण्याकरता खर्च करा. आणि जे देखील दान खैरात तुम्ही देत राहाल त्याचा मोबदला तुम्हाला पुरेपूर दिला जाईल आणि तुम्ही कधीही तोट्यात राहणार नाही. अशा गरजवान असहाय्य लोकांना दिलं पाहिजे जे अल्लाहच्या मार्गात घेरले गेले असावेत. जमिनीवर मोकळेपणानं फिरू शकत नाहीत. ते मागत नसल्यामुळे नादान मनुष्य त्यांना श्रीमंत समजतो. तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावरून ओळखाल. ते लोकांच्या पाठीशी लागून मागत नाहीत. आणि तुम्ही जी उत्तम वस्तू खर्च कराल सर्वच्या सर्व अल्लाहच्या माहितीत सुरक्षित झालेली असेल.